नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 30 धडाकेबाज घोषणा। उद्यापासून सर्वांना खुश खबर। 16 डिसेंबर मंगळवार। काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी। राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले आहे। काही जिल्ह्यात नव्या महिलांचा समावेश होणार असून पात्र महिलांना पुढील हप्त्याचा लाभ वेळेत मिळणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांची छाननी। योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेत असलेल्या अपात्र लाभार्थ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे। उत्पन्न व कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास लाभ थांबवला जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीवर राजकीय हालचाली। राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे। विरोधकांनी सरकारवर दबाव वाढवला असून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे। ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच हप्ता मिळणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना अडचण। राज्यात अनेक शेतकऱ्यांचे पीएम किसानचे पैसे ई-केवायसी अभावी अडकले आहेत। प्रशासनाकडून लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक संकेत। कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत। शासनाकडून साठवणूक व निर्यात धोरणात बदल करण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, सोयाबीन दरावर शेतकऱ्यांच्या तारखांबाबत अपडेट। सोयाबीनला अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहे। माहिती समोर आली आहे। आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून हमी भावाची मागणी आवाहन करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीबाबत महत्त्वाची बातमी। राज्यातील मागासवर्गीय व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात झाली आहे। उर्वरित विद्यार्थ्यांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, बेरोजगार तरुणांसाठी नोकरी मेळावे। राज्यात विविध जिल्ह्यात रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे। खाजगी व सरकारी क्षेत्रातील संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी, महिलांसाठी स्वयंसहायता गटांना प्रोत्साहन। महिला स्वयंसहायता गटांना कर्ज व प्रशिक्षण देण्यावर शासनाचा भर असल्याचे दिसून येत आहे। ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उद्देश आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, महागाईवरून सर्वसामान्य नागरिक त्रस्त। दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढला आहे। महागाई कमी करण्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, पेट्रोल डिझेल दरांवर लक्ष। इंधन दरामध्ये चढ उतार सुरूच असून वाहनधारकांचे बजेट कोलमडले आहे। दर कपातीची मागणी पुन्हा जोर धरत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत बैठकांवर भर देण्यात येत आहे। नेते मंडळी जिल्हा दौरे वाढवत आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा, विरोधकांकडून सरकारवर टीका।
शेतकरी, महिला आणि बेरोजगारांच्या प्रश्नावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. जनतेच्या मुद्द्यांवर संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा. महापालिका व नगर परिषद निवडणुकांबाबत राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. उमेदवार निवडीवर चर्चा सुरू आहे. त्यानंतर बघा, आरोग्य सेवांबाबत महत्त्वाची घोषणा. राज्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुविधा वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. पावसाळ्यानंतरच्या नुकसानीची भरपाई. अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर बघा, वीज बिलांबाबत तक्रारी वाढल्या. अचानक वाढलेल्या वीज बिलांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. ग्रामीण भागात पाणी टंचाईचा प्रश्न. राज्यातील काही भागात पाणी टंचाई गंभीर बनत चालली आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक पावले. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून विशेष मोहिमा राबवण्यात येत आहेत. कायदा सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. शाळांमधील शिक्षक भरतीचा मुद्दा. राज्यात शिक्षक भरती लवकर व्हावी अशी मागणी पालक व विद्यार्थी करत आहेत. शिक्षण विभागाकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत. त्यानंतर बघा, डिजिटल सेवांवर सरकारचा भर. सरकारी सेवा अधिक सुलभ करण्यासाठी डिजिटल प्रणाली बळकट केली जात आहे. नागरिकांना घरबसल्या सेवा मिळाव्यात हा उद्देश आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी. गरीब व गरजूंसाठी मोफत योजनांचा आढावा. सरकारकडून सुरू असलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला जात आहे. लाभ थेट गरजूंना मिळावा यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा. सार्वजनिक वाहतुकीबाबत महत्त्वाची अपडेट. एसटी व सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी नव्या बस खरेदीचे नियोजन सुरू आहे. प्रवाशांना याचा दिलासा मिळणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी. युवकांमध्ये वाढती स्पर्धा परीक्षा तयारी. स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी जोरात सुरू आहे. अभ्यास केंद्रांमध्ये गर्दी वाढली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा प्रश्न. पीक विम्याची रक्कम अद्याप न मिळाल्याने शेतकरी नाराज आहेत. लवकरात लवकर विमा मिळावा अशी मागणी होत आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. ग्रामपंचायत पातळीवर विकास कामे. ग्रामीण भागात रस्ते, पाणी व वीज यासारख्या मूलभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. सामाजिक संघटनांचा आंदोलनाचा इशारा. विविध मागण्यांसाठी सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. सर्वसामान्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि अफवांपासून दूर राहावे असे आश्वासन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ह्या होत्या आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.